नमस्कार. रक्षाबंधन आलेली आहे, तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी खीर बनवते. ते रक्षाबंधन स्पेशल खीर बनवायची म्हणजे तर ती स्पेशल तर झालीच पाहिजे. तर आज आपण ओल्या खोबऱ्याची खीर बनवणार आहोत. नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं शंभू किचनमध्ये. आज आपण ओल्या खोबऱ्याची खीर बघतोय. तर ओल्या खोबऱ्याच्या खीरीसाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. ते साहित्यामध्ये मी पूर्ण एक खोबरं नारळ मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि 1 वाटी साखर, इथे मी 1 वाटी खवा घेतलेला आहे. इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे बारीक करून आणि थोडी वेलची पावडर करून घेतलेली आहे. तर आता आपण बघूया कृती. इथे कढईमध्ये मी आता थोडं 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता हे बारीक केलेलं नारळ टाकते आणि छान असं मंद आचेवरती हे परतून घेणार आहोत आपण. गॅस मोठा नाही करायचा, कारण ते ओलं खोबरं असल्यामुळे खाली ते लागण्याची शक्यता असते. आणि हे खोबरं मी त्याची पाठीची काळी बाजू पूर्ण काढून घेतलेली आहे. आता यामध्येच मी हे काजू आणि बदामचे तुकडे पण टाकून घेणार आहे परतण्यासाठी. आणि वेलची पावडर पण यामध्येच मी टाकून घेणार आहे, कारण ती भाजून खूप छान असा वास येतो मग त्याचा मस्त. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं, मी साहित्यामध्ये दूध घेतलेलं होतं. 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. ते आता मी आधी तापवायला ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये. तर ते सांगण्यासाठी मी विसरले, तर ते मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. हे आता छान असं भाजून झालेलं आहे आपलं. आता मी हे पूर्ण डिशमध्ये काढून घेणार आहे. आणि यामध्येच आपण खवा थोडा पातळ करून घेऊयात साखर टाकून. आता याच कढईमध्ये मी खवा टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडी साखर टाकून घेऊयात. आणि तो असा छान फोडून घ्यायचा. याचं पूर्ण पातळ होऊन जातं साखर टाकल्यामुळे. आता हे दूध मला छान तापलेलं आहे. त्यामध्ये मी आता हे खोबरं टाकून घेते. खोबरं टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे. साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या, तुम्हाला कितपत गोड आवडतं. आता मी यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली होती, ती पण टाकून घेते. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता. यामध्येच मी आता इथे खवा हे करून घेतलेला होता, तो खवा पण टाकते आता लगेच. आता हा खवा मी यामध्ये टाकून घेणार आहे. खवा टाकल्यानंतर छान असं हलवत राहायचं, कारण ते खाली लागण्याची शक्यता असते. तर त्यामुळे हे असं मधून आता आपण हलवून बघणार आहोत. छान अशी उकळी पण आलेली आहेत आता. इथे आता आपली खीर बनवून तयार आहे. छान अशी मस्त घट्ट पण झालेली आहेत. आता मी इथे गॅस बंद करते. शंभूला पण बघून घ्या, शंभू पण खीर खाणार आहे. खूप छान झालेली आहे तिथे ही खीर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास शंभू या किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. इतरांनाही शेअर करा. तर भेटूया अशाच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.